आल्यानंतर त्यांनी तेथील लोकांमध्ये राहून जीवाला जीव लावणारी सवंगडी कमवली व तेथील गोरगरीब रयतेच्या अडीअडचणींचा पाठपुरावा केला. त्यांना हवी तशी मदत केली व तेथील सवंगडींना एकत्र आणून महाराजांनी त्यांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले व स्वराज्याच्या शपथेनंतर त्या सवंगड्यांना एकत्र घेऊन महाराजांनी आसपासचे मावळ जावळीचे प्रदेश काबीज केले. महाराजांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. जीवाला जीव देणाऱ्या सवंगड्यांना घेऊन महाराजांनी तोरणा, पुरंदर, रोहिडा व कोंढाण्यासारखे किल्ले स्वराज्यात आणले. तसेच जावळीच्या चंद्ररावांचा पराभव करून जावळीचे खोरे देखील काबीज केले व त्याच चंद्ररावाच्या मुलाला ठार मारून सुपेही काबीज केले, जुन्नरही मारला. आता ही चाललेली घोडदौड थेट समुद्र किनारपट्टीवर जाऊन थांबली. आता स्वराज्याच्या सीमा समुद्र किनारपट्टीवर जाऊन भेटल्या होत्या व त्या समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या परकीय सत्ता जसे सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच व त्या सत्तांद्वारे करण्यात येणारी आक्रमणे व तेथील रयतेवर होणारे जुलूम व अत्याचार हे महाराजांनी समजून घेतले होते. आता त्यासाठी महाराजांचे स्वराज्यातील सर्वात मोठे व महत्वाचे पाऊल काय होते हे पाहूयात. राज, समजा ठीक आहे ना व? राज, तुम्ही फक्त सांगा स्वराज्यावर कोण वाईट नजर टाकतोय, त्याचे शीर तुमच्या चरणावर आणून ठेवू. वय राज, आई जगदंबा आणि रायरेश्वराच्या कृपेने सर्व ठीक आहे. तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण असं की आपणा सर्वांना माहीत आहे आपल्या स्वराज्याची सीमा आता समुद्र किनाऱ्याला जाऊन पोहोचली. पण सध्या समुद्र किनाऱ्यावर सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, डच यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चाललेला आहे आणि जे आपले व्यापारी आहेत त्यांच्याकडून हे कर वसुली करून व्यापारात अडथळा निर्माण करत आहेत. म्हणून जर आपल्याला तिथं व्यापार करायचा असेल तर आपल्याला आपल्या समुद्र किनाऱ्यावरील स्वराज्य सीमा बळकट कराव्या लागतील आणि त्यासाठी उपाय एकच, आरमार उभारणी. वय राजा, पण आरमार उभारणी कशी करायची? कारण जहाज बांधणीची युरोपियन कला हे पोर्तुगीजांना चांगलं अवगत आहे आणि ते आपल्याला नाही जमायचं. हो, आपण त्यासाठी पोर्तुगीजांची मदत घेऊ. राज, त्यांच्याच विरोधात आपण आरमार उभा करतोय आणि तेच आपल्याला मदत कसे करतील? आम्ही त्यासाठी एक कल्पना तयार केली आहे. कोणती कल्पना महाराज? आपण त्यांना असं सांगू की आपण सिद्धीच्या विरोधात आरमार उभं करत आहोत आणि त्यातून त्यांना त्यांचा फायदा दाखवून देऊ आणि फायदा बघून ते नक्कीच तयार होतील आणि एकदा का ते तयार झाले की बस आपण त्यांच्यासोबत आपले काही नेमलेले मावळे ठेवू की जे जहाज बांधण्याची पद्धत तातडीने समजून घेतील. वय राज, ही कल्पना नक्की काम करल. रामचंद्र पंत, जी महाराज. एक खलिता तयार करून पोर्तुगीजांना पाठवा आणि सोबत एक आज्ञापत्रक देखील तयार करा आणि त्यामध्ये लिहा, जहाज बांधणीसाठी लागणाऱ्या लाकडांवर दंडक घालून सागवान व्यतिरिक्त आंबा व फणस ही झाडे तोडू नयेत, कारण ही झाडे जतन करायला खूप वर्षे लागतात आणि शेतकरी राजा खूप कष्टाने या झाडांची काळजी घेऊन यांना मोठी करतात. जर काही जीर्ण झाडी झालेली असतील तर त्यांच्या मालकाच्या परवान्याने योग्य मोबदला देऊनच ती झाडे तोडावीत.